झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। प्रेम कुणावरही होऊ शकतं। प्रेम करणं काही वाईट नाहीये, पण प्रेमाच्या नावाखाली जर तुम्ही गुन्हा करत असाल तर ते अत्यंत चूक ठरतं। जळगावातही प्रेम प्रकरणातून असाच एक गुन्हा घडलाय। शेवटी जे व्हायचे तेच झाले आणि गुन्ह्याला वाचा फुटली। अखेरीस आरोपीला अटक करण्यात आली। नेमके काय घडले आणि पोलिसांनी कसा आरोपीचा छडा लावला जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पोलीस आपल्या कामात नेहमीप्रमाणे बिझी होते। अचानक फोनची घंटी वाजली आणि काहीतरी घडल्याची माहिती कानावर आली। त्यासरशी पोलीस थेट घटनास्थळी गेले। समोर जे दिसलं आणि चौकशीतून जे समोर आलं त्यानं पोलीसही अवाक झाले। अमळनेर तालुक्यातील मारवड गावातील तरुणाचा मंगळूर MIDCत डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आली। तुषार चिंदू चौधरी असे या तरुणाचे नाव असून तो 37 वर्षांचा होता। मैताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली। तुषार हा मूळचा मारवड येथील राहणारा। तो 5 तारखेला रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास तुषार मंगळूर येथे जखमी अवस्थेत पडलेला असल्याचे समजले। तुषारच्या कपाळावर, डोक्यावर दगडाने वार केलेला होता। त्याच्या डाव्या कानाजवळ आणि त्याच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या। पोलीस ठाण्याचे प्रभारी DYSP धनंजय वेरुळ यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं। मैताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यासोबतच संशयित आरोपी आणि तुषारची पत्नी पूजा आणि तिचा मित्र सागर यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोबाईल फोन, लोकेशन आणि CCTV कॅमेरे तपासले। त्यानंतर एक पथक दोंडाईच्या येथे पाठवून सागरला ताब्यात घेण्यात आले। तुषारच्या हत्येनंतर अवघ्या 6 तासातच पोलिसांनी सागरला अटक केली। तर तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी पूजालाही ताब्यात घेतलं। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत। यातल्या आरोपींना कायदा योग्य ती शिक्षा देईलच, पण ह्या सगळ्यात तुषारचा मात्र नाहक बळी गेलाय हेही तितकंच खरंय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।